तमनूरचे सर्व शिवानंद मठाश्रम तमनूर येथे आलेल्या सद्गुरू शिवानंद शिवाचार्य माऊलींचे सर्व शिष्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतोय। तमनूरच्या मठाधिपती लिंगायत बसवलिंग शिवाचार्य माऊली यांच्याही चरणी साष्टांग दंडवत घालतोय। तुमच्या सर्व व्याध्या तुमचे दुःख घेऊन ज्या माऊलींच्या चरणी तुम्ही आलेले आहात, तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात बसलेले सद्गुरू शिवानंद शिवाचार्य माऊली यांच्याही चरणी साष्टांग दंडवत घालतोय। आज आमोशा या दिनी माऊलींचं दर आमोशाला तुम्हाला सर्वांच्या दुःखाचं निवारण करण्याचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण येत असतो। पण गेल्या पौर्णिमेला माऊलींचं तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून सबंध भारत देशामध्ये एक जागृत असं गंगा जिथं 3 नद्याचा संगम होतोय असं प्रयागराज इथे माऊलींचं प्रवास लाभला। त्यामुळे गेल्या पौर्णिमेला अनेक भक्तांना वंचित दर्शनासाठी वंचित राहावं लागलं। पण ज्या माऊलीनं तुमच्या आमच्यासाठी 13 ते 14 किलोमीटर अंतर कापून 7 दिवसांचा प्रवास प्रयागराजमध्ये ते करून आज तमनूर नगरीमध्ये त्यांची उपस्थिती झालेली आहे, त्याबद्दल सर्वांच्या वतीने पुन्हा कोटी कोटी वंदन करतो माऊलीला। गुरु शिवानंद शिवाचार्य माऊलीनं तमनूरसाठी नव्हे तर महाराष्ट्रातल्या, कर्नाटकातल्या, तेलंगणातल्या आणि आंध्र प्रदेशच्या भक्तांसाठी सदैव आशीर्वाद रूपी आपल्याला प्रकट होत असतात। त्या अनुषंगाने आज आमोशाच्या निमित्तानं प्रति आमोशा प्रति पौर्णिमा आमच्या शिवानंद मठाश्रम मध्ये माऊलींच्या आशीर्वादाने अनेक भक्त येत असतात। पण ज्या आलेल्या भक्तांना या मठाच्या माध्यमातून गुरूंचा आशीर्वाद मिळावं, अमृतोपदेश मिळावं, त्याच उद्देशानं 4 घास आलेल्या अन्नदान, दानातलं दान हे अन्नदान महत्व असते। आता उद्या बघताल तुम्ही सद्गुरू शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। गुरुची महिमा ज्याला लागतोय त्याला अन्नदान घडत असते। अन्नदानाचं महत्व गुरुशिवाय आपल्याला मिळत नाही। देवाजवळ जायचं असेल तर अगोदर गुरुला प्रसन्न करावं लागते। गुरु कोणत्या रूपाने प्रसन्न होत असते तर फक्त अन्नदानाच्या रूपाने प्रसन्न होत असते। तुम्ही तुमच्या खिशातले 5 रुपये काढून द्या, 10 रुपये काढून द्या, 100 रुपये काढून द्या, आपल्याला अपेक्षा असतात की याच्याकडून अजून 200 रुपये मिळावं। पण चतकोर चपाती द्या, त्याच्यानंतर अर्धी चपाती द्या, माऊलींचा प्रसाद करून 1 चपाती द्या, परत पुन्हा चतकोर घ्या म्हणून माणूस तो भक्त घेऊ शकत नाही। म्हणून अन्नदानाचं महत्व बसवलिंग शिवाचार्य माऊलीच्या नंतर देखील शिवानंद शिवाचार्य माऊलीला पहिला क्रमांक त्याला दिला असेल, अन्नदानाची सेवा दिली असेल। नारायणराव महाराणवार देसाई यांच्या माध्यमातून महाराणवार परिवाराकडून आज अन्नदान सेवा घडत आहे। आम्ही गावाच्या वतीने एक सरपंच म्हणून मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की आजच्या या पावन भूमीमध्ये आणि प्रयागराजची यात्रा पूर्ण करून आल्यावर माऊलीनं पहिलीच आमोशा आहे आणि त्या आमोशाच्या दिवशी माऊलींच्या चरणी अन्नदानाची सेवा महाराणवार परिवाराला घडते। पण पुनश्च त्या राजूदेशी महाराणवार यांचं पुन्हा एकदा एक शब्द सुनावून स्वागत करतो। उद्या माऊलींच्या साक्षीने भव्य दिव्य असं नरेंद्रजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा या तमनूर मठामध्ये संपन्न होत आहे। तेही आमचं भाग्य समजतो। महाराष्ट्रातून सबंध सर्वे केल्यानंतर ऑनलाईन रूपात तमनूर मठाची निवड झाली। मी सरपंच म्हणून माझ्याकडे 15 दिवसापासून तिथले समाजसेवक आम्हाला संपर्क केले होते, आम्हाला जागा उपलब्ध करून द्या। आम्ही गावच्या पुढे 2-3 ठिकाणचे त्यांना स्थळ दाखलो, पण माहित नाही गुरु शिवानंद शिवाचार्य ते माऊली प्रयागराज तीर्थयात्रेला होते आणि ते जागा निवडली। इथं आम्हाला प्रश्न आला की विचारावं कसं माऊलीला न विचारता तिथून माऊलीने आशीर्वाद दिलं आणि मुळे शिवरामजी इथल्या सिद्धिजिंद एका शब्दात दुंडाली माझं ऊस जाऊ द्या, पण माऊलीच्या सेवेचे तत्पर आहे म्हणून असं हे शिवानंद शिवाचार्य माऊलीची कृपा असते। आज शिवानंद शिवाचार्य माऊलींच्या आशीर्वादानं या मठाच्या परिसरामध्ये अनेक यात्रा मोसळ झालेल्या आहेत। पण त्यातलं एक वेगळं उद्या होणारी यात्रा आहे। उद्या प्रातिभा सोहळा आहे, भव्य दिव्य मिरवणूक होईल, गुरुमाऊलीचा अभ्यास उद्देश येईल। जवळपास 15 ते 20 हजार भक्तगण या मठामध्ये या मठाच्या परिसरात जमणार आहेत। तर माझ्या गावकऱ्यांना एक सरपंच प्रतिनिधी म्हणून विनंती करतो, आले खरंच आपण खूप भाग्यवान आहात। अनेक माऊलींचे चरण उद्या लागणार आहेत।
त्या माऊलींच्या चरणानं आपलं गाव पवित्र होणार आहे, अगोदरच पवित्र आहे गुरु शिवानंद शिवाचार्य माऊलीच्या चरणस्मरण. पण येणारा भक्त बाहेरगावचा आपल्यासाठी एक देवच रूपी येत आहे आणि गुरु शिवानंद शिवाचार्य माऊलीच्या मंचावर आहे. म्हणून हे आमचं तुमचं भाग्य आहे. उद्या सर्वांनी गावाच्या वतीनं त्याची सेवा करावं. जे काही काम मिळेल, जे काही सेवा असेल आज आणि उद्या त्या सोहळ्यासाठी आपण नक्कीच देतात. भव्य दिव्य 4 जूनला जे कार्यक्रम झाला होता माऊलींचं शिखर स्थापनेचा दिवस, जगद्गुरूचं या मठामध्ये आगमन झालं होतं, तेव्हा देखील आपले गावकरी कमी पडले नाही आणि उद्या देखील कमी पण नाही. एवढं शाश्वत मी देतो. 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करायचं गुरु शिवानंद शिवाचार्य माऊलीला मला संधी दिलं. परत एकदा आलेल्या सर्व भक्तांचं शब्द सुद्धा स्वागत करतो. तुमचं जे काही दुःख आहे फक्त माऊलींच्या नेतृत्वाने बघितला, कारण आमचा 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे. कधीच आम्ही माऊलीला म्हणजे असं जवळ अंगावर पडून दर्शन घेतलं. आम्ही खूप भाग्यवान आहोत की माऊलीचं मुखदर्शन जर झालं तर आमचं संकट टळतंय. मग आज आलेल्या सर्व भक्तांच्या जीवनात सुख शांती लाभावं, तुमचं दुःख टळावं आणि आजचे जे अन्नदाते आहेत त्यांना असंच अन्नदान करण्याची सेवा राजू देशी महाराजांना मिळावं, महाराजांना प्रेरणा मिळावं, एवढेच माऊलीच्या सदैच्या व्यक्त करतो. थांबतो. परत एकदा माऊलीची साष्टांग दंडवत जय गुरु. प्रभु की शक्ति में, गुरु की भक्ति में, सर्वव्यापी सर्वंतर्यामी अजरा हमारा अभय नित्य शुद्ध पवित्र स्वरूप में पूर्ण रूप से प्रेम से भक्ति से श्रद्धा से तन्मय होकर एक बार ओमकार का उच्चारण करने के लिए आप सभी जन मेरे साथ सहयोग करेंगे, मैं ऐसा आशा व्यक्त करता हूँ. सभी आंखें बंद कर लो, नीट करो उसका रीढ़ का हड्डी को. हाँ, आंखें बंद करो. कोई भी आंखें चालू नहीं रखना चाहिए, शक्ति चाहिए. तो अभी अमृत कुंभ को जा रहे हैं अपन, ठीक है ना. आंखें बंद कर लो, धीरे से छाती भरकर हवा भर के ओमकार को उच्चारण करेंगे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. काले वर्षतु पर्जन्यः, पृथिवी शस्यशालिनी, लोकोऽयं शोभरहितः, सज्जनाः सन्तु निर्भयाः. स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्ताम्, न्यायेन मार्गेण मयि महीषाः. गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम्, लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. सबके हृदय में विराजमान परमपिता परमात्मा को प्रणाम करते हुए सदा सर्वत्र सर्वव्यापी सर्वंतर्यामी अजर अमर अभय नित्य शुद्ध पवित्र स्वरूप को अपने हृदय में विराजमान करके सभी के हृदय में प्रकाशमान करने के लिए सदा तपस्वी बने शिवानंद शिवाचार्य चरणों में मैं नतमस्तक होकर प्रणाम करते हुए, आपको पता है लेकिन फिर भी मैं आपके सामने रखना चाहता हूँ, जहाँ माँ की सेवा मिल रहा है वही अमृत है. जहाँ पिता का, जहाँ गुरु का, जहाँ साधु सन्यासियों का चरणों में बैठ के तुम तपस्या कर रहे हैं या प्रवचन ले रहा है, अर्जन कर रहा है या स्वाध्याय कर रहे हैं, वही तुम्हारा अमृत कुंभ है. ऐसा मत भूलिए. तो आज आपको बहुत शुद्ध पवित्र गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगमम युक्त त्रिभाषा संगमम भी मिला है आपको. महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटका, ऐसा कई प्रकार के माता पिता गुरु और
प्रकृति, आत्मा, परमात्मा, ऐसे विज्ञान कहीं भी नहीं मिल सकता। कोई भी मठ में आप जाइए, केवल कुछ कुछ ऊपर ऊपर बता देते, लेकिन यहाँ जैसा आपने इससे पहले सुने थे गुरुजी का संदेश, ऐसे पौर्णमी को प्रयागराज में थे अप्पा जी ने, लेकिन आज ने आपके हृदयों को पूर्ण रूप से शुद्ध और पवित्र, भक्ति युक्त, शक्ति युक्त करने के लिए यहाँ विराजमान है। तो आप सभी लोग, एक छोटा सा मैं श्लोक सुनाता हूँ, सभी आते, चरण पढ़ते और बार बार पढ़ने के लिए तड़पते हैं, और कुछ विशेष रूप से अपने विषय भोगों के प्रति शक्ति नहीं है, धन नहीं है और कष्ट है हमारे घर में, ऐसे पूछने के लिए आते हैं। लेकिन एक विषय याद रखो, इस श्लोक में अनंत ज्ञान है। ओमेव सर्वजीवानां माता पिता गुरुस्तथा गुरूणां च गुरु साक्षात् ज्ञानदाता सुख प्रदाता। गुरु जी ने एक बार अपने को कानों में हो या उपदेश के स्वरूप में हो, कुछ ना कुछ आपके जीवन का उद्धार का सूत्र देते हैं। उसको अगर पकड़ के चले तो आपकी जीवन शुद्ध, पवित्र, सुख, शांति, ऐश्वर्य युक्त हो सकता है। तो इसलिए आप उस मंत्र को, उस उपदेश को मत भूलिए। वो क्या कहा है? ओमेव सर्व जीवानाम, सभी जीवों को एक ही है माता पिता गुरु, उसी के वो प्राप्त करके यहाँ बैठा हुआ है, विराजमान हुआ है साधु संत सत्पुरुषों ने। उनकी चरणों का अगर स्पर्श किए तो भी अपने में अपार अनंत शक्तियों की एक वाइब्रेशन उत्पन्न होता है, उसी के आधार से अपने संसार का व्यवहार को पार कर सकते हैं। तो ओमेव सर्व जीवानाम माता पिता गुरु, गुरु नाम च गुरु साक्षात ज्ञानदाता। साक्षात क्या है? ज्ञान ही अपने को सुख प्रदाता है। तो सुख को देने वाला क्या है बोले तो धन नहीं है, भोजन नहीं है, पानी नहीं है, कुछ भी नहीं है संसार में, केवल एक ही है ज्ञान। ज्ञानान मुक्ति, ज्ञान नहीं है तो यहाँ तक आप नहीं आते थे। अगर ज्ञान ही नहीं है तो ऐसा साधु संत शुद्ध पवित्र योगी एक सत्पुरुष यहाँ है तमलूर में मठ में विराजमान है, मैं उनके पास गए तो मेरी अनंत अज्ञान का नशीभूत होने वाला, नश्वर होने वाला, एक ही ज्ञानाग्नि युक्त, आनंद युक्त एक ही वचन बस है बोल के आपने एक श्रद्धा से, भक्ति से आए, उनके अमृत वचन अपने हृदय में भर के आपके जीवन कृतार्थ करेंगे। मैं ऐसा ईश्वर से प्रार्थना करते हुए गुरु के चरणों में मेरे दूरी वाणी को विराम करता हूँ। ओम नमस्ते जी। वागर्थ विव संपृक्त वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरम्। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून प्रति अमावासी आणि पौर्णिमा या निमित्त अनेक भाविक भक्त श्री शिवलिंगेश्वर सानिध्यात येतात, त्यांच्या मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात आणि कोणी कुठून येतात लांब लांबून, त्यांचे एक वेळ तडप असते कधी भेटावं आणि कधी बोलावं, आधी कधी लवकरात लवकर निघून जात। अनेक भाविक संकल्प करून सुद्धा या ठिकाणी येतात। गेल्या वेळेला हे 3 मूर्ती मिळून प्रसादाचा व्यवस्था केले होते, तर आज आपल्या तमलोरचे रहिवासी राजू देशमुख महारनवार परिवार यांनी कुठल्या प्रकारच्या मनोकामना समोर न ठेवता एक शुद्ध सेवा भाव म्हणून या ठिकाणी प्रप्रथम
दर अमावास्येला असो किंवा शिवरात्री असो, महाशिवरात्री असो, कुठल्याही कार्यक्रमामध्ये मठात सार्वजनिक रूपानं सेवा करणं म्हणजे फार कठीण आहे. म्हणून आम्ही काय करतो, सोप्पं खीर भात करतो. लक्षात आलं का? शिरा भात किंवा खीर भात करतो किंवा वरण भात करतो. आज राजू, आम्ही राजेंद्र सुद्धा म्हणावं म्हटलं तर ते म्हणू देत नाही आम्हाला, फक्त राजू म्हटलं तर बरी म्हटलं. नावाशी आम्हाला काही मतलब नाही, सेवाशी मतलब आहे. शुद्ध भावना बाळगणारे आज विशेष करून घरामध्ये सुद्धा बायाला चपाती करणं, रोटी करणं लई अवघड होऊन चालले. काय करायचं, फक्त वरण भात करायचं, ठेवून टाकायचं, खावा म्हणायचं. किंवा बरेचशे ठिकाणी मी गेलो, तिथं भांडे नाही घरामध्ये. मी म्हटलं कसं काय भांडे नाही तुमच्या घरात? महाराज आम्ही स्वयंपाक बनवित नाही. मग कसं उपासालाच राहता? नाही, आम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवतो. सकाळी आणि संध्याकाळी, दुपारी सकाळी नाश्ता हॉटेलमध्येच, दुपारी जेवण बी हॉटेलमध्येच, संध्याकाळी बी. मग त्या सोयरे वगैरे आलं तर त्या सोयऱ्याला बी तिकडेच घेऊन जातो. म्हणजे एवढं आळसी लोक झालेले आहेत, करणं भयानक कठीण झाले. काही ठिकाणी खिचडी बनवून टाकतात, सगळं मिसळून करायचं, शिजवायचं, देऊन टाकायचं. कोण करून वाढावं हे अवघड झाले. परंतु आज अशा प्रकारच्या विशेष सेवा यांच्याकडून आम्हाला लाभलं. पहाटे 3 वाजल्यापासून खीर शिजलेले आहे, भात शिजलेले आहे आणि चपाती चालू आहे. वरण भात चपाती खीर या प्रकारच्या प्रसादाची व्यवस्था कितीही भक्तगण आला तरी सुद्धा कमी पडू नये म्हणून व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. असो तर या भक्तांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य लाभो. निरंतर कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि आपला मोठा भंडारा म्हणजे महाशिवरात्री आणि शिवरात्रीचा दुसऱ्या दिवशी येणारा जो अमावास्येचा दिवस मोठा भंडारा होतो या ठिकाणी. तर त्या ठिकाणी सुद्धा एक भक्त संकल्प केला होता, माऊली माझा आयुष्यात माझा मनोकामना पूर्ण झाल्यास मी या ठिकाणी सेवा करतो असं म्हणून त्यांनी संकल्प केल्यामुळं कुठल्याही मोठा भंडारा मला द्या म्हणून त्यांनी म्हटले होते. तर राजू काय गंगनार, आशिष गंगनार, आणि त्यांनी मुखेडचा भक्त आहे. तर शिवरात्रीचा टोटल खर्च एकमेव व्यक्ती त्या ठिकाणी करणार आहे. आणि त्या प्रकारे अमावासी पौर्णिमाला सुद्धा काही भक्त या ठिकाणी येऊन सेवा करत आहेत. तसं कोणी आशाताई प्रकाश कोळेकर नांदेड या माताजींचं प्रयागराज करून आणि पूर्णाला आम्ही गेलो होतो. ते पूर्णेहून येता वेळेस माताजींचं घरी जाऊन पाहिलं तर स्वर्गासारखं त्यांच्या घर आम्हाला त्या ठिकाणी दिसलं. तेवढंच नव्हून नम्रतेनं, भक्तिभावनेनं, श्रद्धेतून आमच्या अत्यंत वाट पाहत होते. आम्हाला पुढे धावपळ असल्यामुळं जास्त वेळ माताजी जवळ मी देऊ शकलेले नाही. आज माताजी या ठिकाणी संकल्प येणारा जो काळामध्ये सेवा करण्याचा संकल्प माताजी या ठिकाणी केलेले आहेत. व तर अनेक भाविक या सेवेमध्ये तत्पर आहेत. सगळ्यांचं नाव या ठिकाणी न घेता अजून कोणाला काही
सेवा करायची इच्छा असेल तर नंतर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बराच वेळ मी ही गोष्ट बोललेली आहे, तरी सुद्धा तुम्हाला आठवण करून देतो. छोटासा एक क्षण, कुठं पर्यंत या भक्तांच्या सागर पोहोचलेले आहे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आज गुलबर्गाच्या पलीकडे येऊन प्रत्येक अमावासी पौर्णिमेला दर्शनासाठी काही विचारायचं काय नाही, फक्त भेट घेण्यासाठी गुलबर्गाच्या पलीकडे औरळीला औरळी गुलबर्ग गाणगापूरला लोक जातात, भानामती केगामती जाऊ दे म्हणून. कुठं? गाणगापूरला. ते गाणगापूर जवळच राहतात, गाणगापूरला जाईना ते इकडे येतात. बघा विचित्र गोष्ट आहे. आणि गाणगापूरचे ते जवळ एक धत्तरगी म्हणून गाव आहे, भागम्मा म्हणून. त्या भागम्माच्या पुजारी मल्लिकार्जुन म्हणून पुजारी आहे. ते पुजारी माझ्याजवळ दाखवून घेण्यासाठी येत होते. आणि इथं आल्यानंतर त्यांना समाधान वगैरे सगळं झालं आणि त्या ठिकाणी एक भव्य वास्तू उभा केला. गुरुमाऊली तुम्ही आल्याशिवाय वास्तूचा शांती मी करू शकत नाही असं म्हणून म्हटलं. तर मी भागम्माला बघितलं नव्हतं, तर भव्य मंदिर त्या ठिकाणी उभा आहे. तर त्या ठिकाणी इतका आनंदित होऊन अनेक प्रकारचे दान करून आमचा तो सेवा केला. मल्लिकार्जुन म्हणणारा सद्भक्त. त्या प्रकारे तुम्हाला सांगतो, युट्यूब मध्ये तुम्ही ऐकला असेल तिकडचा जो भक्तीचा धारा, आणि त्या प्रयागराजमध्ये शोधत हे 3 मूर्ती तिथं येऊन पोहोचले प्रयागराजमध्ये. आज तर मी तुम्हाला सांगतो 5 करोड लोकांच्या आंघोळ पहाटे झालेले म्हणा. 5 करोड. आता 3.5 करोड लोकांच्या लई नाही म्हणे. विचार करायच्या गोष्ट आहे, किती भक्त सागर त्या ठिकाणी धावून जात आहे. योगी आदित्यनाथ सांगत होते बातमी वार्तामध्ये, सावधान राहा, कोणाचा अफवा कोणीतरी सांगत असला तर तुम्ही भागदौड करू नका, शांत चित्ताना जाऊन आंघोळ करा म्हणून म्हणत होते. तर इथून जाता जाता बरेचसे माताजी बराच दिवसापासून मला बोलत होती या म्हणून. ऐकू येऊ लागले का सगळ्यांना? तेवढंच आहे. हो हो हो. वेळ भेटलेले नाही. नागपूरची एक माता मला बोलत होती, महाराज वेळ द्या वेळ द्या वेळ द्या. 3 वर्षापासून माझं मागे लागले होते, परंतु मी वेळ देऊ शकलेले नाही. तर नंतर आमचा योग असा आला, आज मला सुरक्षितपणे 8 सीट खाली करून आराम श्री गुरुमाऊली झोपून यायला पाहिजे म्हणून असा सुविधा एक नवीन वाहन घेतलेले बिल्लोलीचे महाराज, काय नाव त्यांचे? अक्षय स्वामी आहे का महाराज? अक्षय स्वामी महाराज आहेत की गेले? त्याला बोलवा महाराजाला. आणि एवढा भागदौड मध्ये आम्हाला त्या ठिकाणी सुरक्षितपणे घेऊन जाऊन त्यांनी सुद्धा थक्क होऊन गेले. हे गुरुमाऊलीचा प्रचार प्रसार कुठापर्यंत पोहोचलेले आहे. आणि त्यांना कळाले की बिल्लोलीला पहिला मुक्काम आहे गुरु महाराजांचं म्हणून. त्या ठिकाणी मला नागपूरमध्ये अप्पाजी मुक्काम करा आणि पूजापाठ करून जा, आता तर मला वेळ मिळतो म्हणून ते माताजी म्हटल्यामुळं नागपूरला पहिला आमचा मुक्काम त्या ठिकाणी झाली. तदनंतर सेवा करून पुढवी पाठवत असताना अजून एक फोन आम्हाला आले मध्य प्रदेशहून. मी म्हटलं मध्य प्रदेशला मला ओळखणारे कोण आहे? थोडं थांब, थोडं थांब, इकडे मागे बस. ते पाणी बघतात महाराज, हे साधा महाराज नाही. पाणी बघून मध्ये समोर बसून पाणी काढतात बस. तर मध्य प्रदेशहून फोन आल्यानंतर हे लोक विचार करू लागले, हे कोण बोलून काय गडबड केलं तर कसं होईल, कोण आहे की पहिले पत्ता शोधा त्यांची.
तदनंतर आपल्या लक्षात आलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आप्पा गुरुजी मैं तो कहा आपको मिलने के लिए तमलूर आया था, तमलूर में आपका मुलाकात नहीं हुई, वहां से मैंने मद्दूर गया, मद्दूर में आपका मुलाकात नहीं हुआ, और बाद में मुझे पता चला आप बीदर में रहते हैं, बीदर में आने के बाद भी फिर भी आप नहीं मिले, कामधेनु गौशाला में जाने के बाद आपका दर्शन हुआ, मैं कुछ प्रश्न लेके आया था, जब से लेकर के अब तक मैं खुश हूं, मेरा सब काम तमाम हो गए, आप कैसा तो करके यहां से आप निकल रहे तो हमारा घर में आके आप पदस्पर्श लगा के आप जाना चाहिए, मेरा सेवा स्वीकार करो, हम तो खाने वाले पीने वाले नहीं है, शुद्ध शाकाहारी है, बनिया है, असं म्हणून काहीतरी त्यांनी बोललं. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला बोलायचं म्हणजे तिथं गेल्यानंतर हे सगळे महाराज पुढे इकडे या, हे आमचे सुरक्षितपणे प्रयागराज पर्यंत घेऊन जाऊन आमचा सेवा करून आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत महाराजजी. आणि हे कीर्तन बी करतात, गाडी बी चालवितात आणि मंत्र बी वाचतात आणि पूजापाठ बी करतात. महाराज बी आहे, ऑल इन वन महाराज म्हणजे हे आहे. तर या महाराजांनी तुमच्यापर्यंत आम्हाला आणून गाठविले तेवढं गर्दीमध्ये. तर असंच आता आल्याबरोबर तुम्हाला सांगतो, आल्याबरोबर एक 22 लाखाचा मोठा ट्रॅव्हल्स घेऊन आले आणि अजून उद्घाटन ते केलेले नव्हते इथे येऊन पूजापाठ करून. तर अनेक लोक त्यांना विचारत होते, महाराजांना तुम्ही घेऊन गेलात, आम्हाला बी सुरक्षित तुम्ही प्रयागराजला घेऊन जा म्हणून. आता 2 ट्रिप झाली, आता अजून बी त्यांना कॉन्टॅक्ट चालू आहे. तर अशा प्रकारच्या सेवेची संधी गुरु महाराजांना वेळोवेळ मिळत राहावं. संत शिरोमणी ब्रह्मस्वामी महाराज की जय. तर मध्य प्रदेशची गोष्ट सांगतो तुम्हाला. रेवापुरी जिल्हा आहे, पहिला लागणारा जो जिल्हा होता ते सतना जिल्हा. ते सतना महाराज सतना जिल्हा ना? हो हो. हा, सतना जिल्हा. कुठं काय नाही आम्हाला माहिती नाही. ते सतना जिल्हा, त्या ठिकाणी पंचपक्वान रेडी करून या सगळ्या लोकांसाठी इंतजार करत होते. तर हुडकून आम्ही गेलो, तर लोकेशन वगैरे दिले होते. तर तिथं गेल्यानंतर त्यांच्या हाव, त्यांच्या भाव, त्यांच्या भक्ती, त्यांच्या प्रसन्नता पाहून आम्ही विचार केलो, इथंही सुद्धा एवढा भक्ती करणारे लोक आहे. फुल अंतरून टाकून 4 शिक्षक, 4 मुलं शिक्षक होते, हे इंजिनियर होते, त्यांचे मुलगा. तर 4 सून बी शिक्षक, 4 मुलंही शिक्षक आणि एक इंजिनियरच्या बायको बी शिक्षक. या प्रकारचे शिक्षण असलेले जो वडील सुद्धा प्राध्यापक, सगळे बसून अक्षरशः घळ रडत होते. मी म्हटलं क्या हुआ, बोलो, क्या कुछ मतलब, क्या तकलीफ है आपको? कुछ तकलीफ नहीं है जी गुरुजी, आपका आशीर्वाद से सब कुछ अच्छा है. फिर रो रहे क्यों है? हम सोच रहे हैं कि गुरुजी आप वहां महाराष्ट्र से, तमलूर से हमारा घर को आप आ गए क्या? नहीं है, सपना देख रहे, ऐसा हम सोच रहे. म्हटलं आम्ही स्वप्नात पाहू लागलो का असं म्हणून आम्हाला विचार पडले. मी त्यावेळेस त्यांनी सांगितलं, सपना नहीं जी, मैं सतना में साक्षात आपका घर में बैठा हूं. म्हटलं सतना जिल्हा, सपना आणि सतना सारखाच आहे. तर एवढा आनंदित होऊन त्यांनी सेवा करून पाठवून दिलं. बघा, भक्ती भावनेने, श्रद्धेने येणारा भक्तांचा मनोकामना आम्ही पूर्ण करत नाही, ते देवच आपल्या माध्यमातून तुमच्या मनोकामना पूर्ण करतात. आम्ही करणार कोण आहे? फक्त आम्ही हात दाखवतो त्या ठिकाणी. तुम्ही आमच्याकडे हात दाखविणार आहे, आम्ही त्यांच्याकडे हात दाखविणार आहोत. म्हणून ते एवढा मोठा प्रश्न होता त्या मध्य प्रदेश व्यक्तीचा.
हा, तमदूरून मजनूरला गेले, मजनूरून बिदरला गेले, बिदरहून कामधेनू घोषळला गेले. एवढं फिरून 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 त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट त्यांना झालेले. आणि तुम्ही तर इथं आल्या बरोबर महाराज भेटावं म्हणाले, आल्या बरोबर नंबर लागावं, आल्या बरोबर सगळं काम तमाम होऊन जावं. लक्षात आलं का? ठीक आहे, थोडं 1 मिनिट थांबा, जायचं थोडं गरम गरम चपाती उरले थोडं. तर मी लवकरात विराम करतो. घाईघाई न करता समाधानकारक सगळ्यांना या ठिकाणी आम्हाला भेटायचं आहे, सगळ्यांना प्रसाद आहे. कोणाला भूक लागला असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रसाद घ्या. त्या ठिकाणी आम्ही गेल्या दिवशी 1 करोड संन्यासी लोक होते. किती? 1 करोड. 1 करोड संन्यासी लोकांमध्ये महामंडलेश्वर होतो, जगद्गुरु होते, नागा साधू होते आणि ते कन्या साधू, किन्नर महामंडलेश्वर होते. किन्नर तर बरेचसे किन्नर होते त्या ठिकाणी. किती? 1 करोड. आणि 1 करोड मध्ये स्वागतासाठी 1000 त्या ठिकाणी हे होते, रथ होते. लक्षात आलं का? म्हणजे यात्रा काढण्यासाठी. आणि म्हटलं हे कोणाला देतात हे रथ? हे रथ कोणाला म्हणून देणार आहे? तर त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा त्या रथावर बसविले. 1 करोड मध्ये आमचा त्या ठिकाणी नंबर लागला. मी म्हटलं आम्ही काही महामंडलेश्वर नाही, काही जगद्गुरु नाही, एक साधा मठातून आलेले आम्ही व्यक्ती आहे. त्यावेळी ते एक महामंडलेश्वर जगद्गुरुला मी विचार केला, हे कैसा आपने मुझे चुना? गुरुजी हम चुनने वाला कोई नहीं है, साक्षात प्रयागराज महाराज को चुनते. वीरशैव लिंगायत जंगम समाज के एक महामंडलेश्वर गुरु महाराज यहाँ पे आए हुए, उनके वास्ते ही ये रथ मिलना चाहिए असं म्हणून त्या ठिकाणी घोषणा झाली. त्या ठिकाणी आम्हाला रथ मिळाला आणि मोठे मोठे साधू संत मला वाटू लागले. आम्ही छोटासा मठातून आलेले व्यक्तीला वर बसविले, मोठे मोठे जगद्गुरु खाली चलत चले. हे मला शोभा देत नाही. मला असं वाटत असलं तर ते येऊन मला म्हणायचं, हात जोडायचं, धन्य धन्य प्रभू, धन्य धन्य प्रभू असं म्हणून आम्हाला हात जोडू लागले सगळे लोक. सांगायचं म्हणजे शुद्ध अंतःकरणानं सेवा केलेले फळ कधी वाया जाणार नाही. हे देव त्या प्रकारचे आजच्या हा युगामध्ये निमित्त योगी आणि मोदी या दोघांना देवाने निमित्त केलं आणि या भूतलावरती त्यांना पाठवून दिले. देव कशा करता? साधू संतांचा सेवा या ठिकाणी बराच वर्षाच्या नंतर येणारा जो योग पर्व काळामध्ये प्रयागराज मध्ये योगीकडून ते सेवा मिळावा म्हणून त्यांच्याकडून ते सेवा करून घेत आहे. तर अनेक भाविक भक्त सुद्धा त्या ठिकाणी जात आहे आणि जे जे काही विरोध करणारे लोक सुद्धा जाऊन त्या ठिकाणी डुबकी घेत आहेत. लक्षात आलं का? जे जे विरोध केला आतापर्यंत त्यांनी सुद्धा जाऊन डुबकी घेत आहे. परंतु तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन डुबकी घेणं अवघड आहे म्हणून आम्हाला बघितले की तुम्हाला डुबकी घेतलेली पहिले जमान्यामध्ये म्हणत होते, काशीला जाऊन आलेले व्यक्तीचा पाय पडण्यासाठी त्याच्या घरला जात होते. कशासाठी? हे पाऊल काशीपर्यंत जाऊन आले म्हणून त्याच्या पाऊल पडत होते, पायी पडत होते. त्यासाठी आता आजचं दर्शन आमचं घ्यायचं नाही, प्रयागराजचं दर्शन घ्यायचं. म्हणून प्रयागराजला सुद्धा मी काशी क्षेत्र निवासंच काल भैरव दर्शनम प्रयागे राजेश्वरम दृष्ट्वा एक बिल्वम शिवार. प्रयागे राजेश्वरम दृष्ट्वा काशी क्षेत्राला बी जाऊन आलो, प्रयागराजला बी जाऊन आलो, अयोध्याला बी जाऊन आलो, सगळीकडे जाऊन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो. आता त्या ठिकाणी न बोलणारा देवाच्या मागे एवढं लोक धावून चालले
परंतु आता बोलणाऱ्याच्या मागे एवढा ताप आहे, भयानक ताप आहे. लक्षात आलं का? गप्प बसलेले बरं वाटत होतं. म्हणून एवढ्या लोकांच्या मनोकामना प्रयागराजला मी प्रार्थना करतो. जे जे काही तुमच्या मनातील अडीअडचणी आहे, देवानी अडचणी दूर करावं. आमच्या जवळ येऊन विचारायचं गरज तुम्हाला राहू नये. गरज राहू नये ना, तरी सुद्धा समाधान होत नाही. म्हणून तुम्ही आम्हाला अल्प वेळामध्ये एक एक गोष्टी विचारून पुढे जायचं आहे. आधी व्याधी उपाधी जे बी काय आहे तुमचा सगळं दूर हो. आणि उद्या महाराजांचं मोठं या ठिकाणी सभा भरणार आहे. तर सरपंच साहेब सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुमच्या या त्या कार्यक्रमात सुद्धा अनेक भाविक येणार आहेत. त्याची शोभा वाढून घ्या. व तसेच येणारा जो काळ आहे अमावासी, महाशिवरात्रीच्या निमित्त मोठा यात्रा या ठिकाणी भरणार आहे. व तसेच इथं माझ्या समोर बसलेले गुळवाले माता म्हणतो, त्यांना बिरादार आहेत परंतु त्यांच्या आडनाव पडलं गुळवाले. तर त्यांनी आता समोर आहे म्हणून त्यांना आठवण आला म्हणून बराच वेळ त्यांची आठवण काढत राहतो. कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी 1 महिना माझा अनुष्ठान राहते. लक्षात घ्या, 1 महिना अनुष्ठान राहते. त्या अनुष्ठानाच्या काळामध्ये 1 महिन्याला लागणारा अखंड अन्नक्षेत्रामध्ये टोटल तांदूळचा सुविधा या माताजी त्या ठिकाणी करत आहे. तर गुरुमाऊली असाच त्यांना फुल्ल आशीर्वाद, सेवा करण्याचा शक्ती त्यांना देवो. तर आज अशा प्रकारे सेवा करणारे कोणी असेल तर शिवरात्रीच्या निमित्त त्या ठिकाणी येऊन तुम्ही सेवा करू शकता किंवा अमावासी पौर्णिमेला सुद्धा संकल्प त्या ठिकाणी करू शकता. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. बोलायचा भरपूर असून सुद्धा मी तुम्हाला बोलू शकत नाही. त्या ठिकाणी अशा प्रकारचे त्या माणसाला मी म्हटलं, मी चाललो प्रयागराजला, मध्य प्रदेश जे माझा आढळले होते त्यांना मी म्हटलं माझा आंघोळ झाली म्हणून म्हटलं. महाराज और अभी आगे है ना, नहीं हुआ. मैं बोला उनको, भक्ति का अश्रु में मुझे इतना स्नान करवाया, उधर जाके डुबकी लेने का जरूरत नहीं बोले. भक्तीची गंगा हे फार मोठं आहे. ते तर पाणी वाहत राहते, परंतु पोटातून निघणारा प्रेमाचा जो गंगा आहे. आजकाल तुम्ही कशासाठी आलात माहितीये का? अन्न कमी आहे म्हणून कोणी माझ्या जवळ आलेले नाही माय. पाणी कमी आहे म्हणून कोणी आलेले नाही. मग कशासाठी आलात तुम्हालाच माहितीये. सांगू का कशासाठी आलात? तुम्हाला कोणीतरी हात वर करून सांगा, आप्पा मी 3 दिवस झालं मला अन्नच भेटलं नाही. असं कोणी आहे काही? तर अन्नासाठी तरसणारे. 3 दिवस झाला मला पाणीच मिळालेलं नाही महाराज म्हणून तुमच्या जवळ आलो, असं कोणी आहे का? नाही. पाणी कमी नाही, अन्न कमी नाही, वारा कमी नाही, अंतरायला कमी नाही, पांघरायला कमी नाही. मग कमी कशाची आहे? कशाची कमी आहे तुम्हाला? प्रेमानं बोलणाऱ्याचा संख्या कमी झाली म्हणून परेशानी जास्त आहे. लक्षात आलं का? आईला तुम्ही गोड गोड बोलला असेल, आई तुझं तब्येत बरं आहेस का, काही पोटगीट काही दुखते का, हातपाय वळते का, मानपाड धरते का, थोडं पाय दाबू का, असं एखादी पोरग म्हटलं, दाबायची गरजच नाही. पोरग एखादी म्हटलं थोडं पाय दाबू काम आहे, माझा पाय कमी झाला बेटा, एवढं बोललास ना माझा पाय कमी झाले म्हणून आई बोलते. परंतु बोलायचं तर कुठं तर जाऊ दे, हा तिकडी बघायला सुद्धा तयार नाही. म्हणून ते बेमार पडलेले तर आजकाल लोक. म्हणून मानसिक बेमारी जास्त आहे, मनाचा बेमारी जास्त आहे. नंतर चिंता शे चतुराई घटे, दुख से घटे शरीर,
पाप से गटे लक्ष्मी कह गए दास कबीर. कितीतरी माय माता या ठिकाणी येतात. कशासाठी? त्यांच्यासाठी येत नाही. कशासाठी येतात? अप्पा काय सांगावं, सकाळीपासून सुरू झाली काय, त्याच्यासाठी मी परेशान आहे, कसं करावं. म्हणून खाणं पिणं हे सगळं वाटोळं करणं. आता बरं झालं गव्हर्नमेंट तुम्हाला ओळखले, तुमच्या नावाना पैसे देवलेले, त्यांच्या नावाना पैसा दिला तर आतापर्यंत पोरं बरबाद करून टाकत होते. तरी सुद्धा हे लोक ते पैसा यायचा बघू लागले. ते दुसके नाही म्हणले. कोण? पिराडू लोक. ते पैसे कोणतं बाई लेकीचे पैसे? लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण. हा बहिणी, लाडकी लेक, लाडकी बहीण. लाडकी बहिणीसाठी ते पैसे येवलेले. ते लाडका भाऊ त्याला सोडूच नाही. या लाडका भाऊचं कधी कल्याण होते काय सांगता येत नाही. म्हणून सतू नका, त्यांच्या पैशाला हात लावू नका. गव्हर्नमेंट त्यांना पैसे देऊ लागले. माय तुम्हाला परेशानी देत असेल तर मी काय करतो, या ठिकाणी अजून 7-8 रूम बांधून ठेवतो. आरामश्री सकाळ संध्याकाळ दुपार फर्स्ट क्लास जेवण करा, शिस्त राहा, काही टेन्शन घेऊ नका. आलं का लक्षात? परेशानी करून घ्यायचं गरज नाही. खरं असो तर एवढा बोलून ताण तणाव कोणी कोणाला देऊ नका. एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. आता कोणाला भूक लागला असेल तर त्या ठिकाणी जावा आणि लाईनला उभा राहा, पोट भरून प्रसाद घ्या. आणि तत्पूर्वी आजच्या जो अन्नदाते आहे हे आपला राजू देशमुख साहेब महाराजवारजी, त्यांच्या सत्कार आपल्या मठाकडून सत्कार करण्यात येईल. बघा आवाज 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 येतो. आणि प्रसाद घेतल्यानंतर इथं मला मागी पुढी कोणी नाही. कोण आहे? तुम्हीच मागी आहे. मागी आहे, मागी बी आहे तर पुढी बी आहे. कोण? आमचं मागी असलेले तुम्हीच, आमचं पुढी असलेले तुम्हीच. मग ताट धुवावं कोण? म्हणून जेवल्यानंतर ताट धुवून टाकून स्वच्छ करून ठेवा. लक्षात आलं का? जेवले की तसंच ठेवून जाऊ नका, कारण आमचा मागी पुढी तुम्हीच हो, दुसरं कोणी नाही. म्हणून स्वच्छता बाळगा. प्रसाद पोट भरून जेवण करून घ्या आणि तुमच्या मनोकामना भगवंत लवकरात लवकर पूर्ण करो. सेवेचे संधी तुम्हाला घडो. संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की